इथून हे संगमेश्वर कव्हर केलं तुम्हाला जसं दाखवलं. आता इथून आपण पुढे चाललो आहे ते सोपानदेव समाधी. इथून जवळच आहे. अशी इथे छोटे छोटे मंदिरं आहेत. नागेश्वर मंदिर, सोपान समाधी मंदिर. हे बघा, आता हे सोपानदेव देवस्थान आहे. म्हणजे आपण त्या संगमेश्वर मंदिरावरूनच मागेच आहे ते. तुम्ही वॉकेबलच येऊ शकता. गाडी तिथेच पार्क करा, बेटर आहे. आणि मागे चालत या, कारण गाडीने यायचं तर थोडा रस्ता जरा ट्रिकी आहे, कळणार नाही आपल्याला, असं आहे. तर बघा, हे असं प्रशस्त इथे एक छोटंसं मैदान आहे. इथे आपण गाडी पार्क करू शकतो. आणि हे जे सोपानदेव, आपले जे ज्ञानेश्वर महाराज होते, त्यांचे भाऊ, त्यांनी इथे संजीवन समाधी घेतली. तर खूप महत्त्व आहे ह्या स्थानाचं. चप्पल काढा रे इथे. चल. हो, बघूया या. तर हे नागेश्वर मंदिर आहे. सुंदर आहे खूपच. पुरातन एकदम बांधकाम आहे. अध्याय 13 आणि 14. तर आपण आता बघा, आपण इथे नागेश्वर मंदिर बघतोय. ह्याचे एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे असं की विस्परिंग कॉर्नर. म्हणजे हे जे मंदिर आहे ह्याच्या एका कोपऱ्यामध्ये जर आपण उभं राहिलो आणि हळूच एकदम बोलतो, दुसऱ्या कोपऱ्यामध्ये क्लिअर ऐकायला येतं. हे पुरातन वास्तुकलेचं एक वैशिष्ट्य आहे. आत बघूया, मी तुम्हाला दाखवतो. आता बघा, ते बघा, प्रभूती जा तिकडे. आता प्रभूती बघा त्या कॉर्नरला चालली आहे. आणि बघा, इकडे आवाज येईल आपल्याला. हॅलो हॅलो. बघा, प्रभूती तिकडे बोलते एकदम हळू आणि आवाज इथे येतोय. विस्परिंग कॉर्नर सुंदर आहे. बघा, इकडे संत सोपान काका, मुक्ताई आणि दत्त मंदिर आहे.
तर जसं की आपण बघितलं हे जे मंदिर आहे सोपानदेव महाराजांचं, हे सासवडच्या पश्चिमेस चांबळी नदीच्या पावनतीरी बसलेलं आहे. आणि मंदिर उंचावर असून पुढच्या बाजूने दगडी बांधकाम पूर्णपणे केलेलं आपल्याला दिसून येतं. ज्या पायऱ्या चढून आपण वर आलो आणि आल्यानंतरच समोर नागेश्वराचं मंदिर आपण बघितलं. त्याच्यानंतर मंदिराच्या बाजूने पुढे आल्यानंतर उजव्या हाताला मुख्य सभामंडप आहे आणि या मंडपात मध्यभागी भव्य अशी वीर मारुतीची मूर्ती आहे आणि अनेक लाकडी खांबावर हा मंडप उभा असून त्यातली 6 लाकडी खांब कलाकुसऱ्याने भरलेले आहेत, जसं आपण बघितलं मगाशी. आणि याच मंडपात रोज प्रवचन आणि भजनचे कीर्तनाचे कार्यक्रम असतात, जसं की आता आपण बघितलं. आणि हे बघू शकतो आपण सोपानदेव महाराजांची ही समाधी आहे. तर बघू शकता गाभाऱ्यात संत सोपानदेवांची समाधी आहे आणि काळ्या पाषाणातील समाधी पायऱ्यांची आहे. आणि सकाळी रोज नित्यपूजा केल्यानंतर समाधीवर मुखवटा ठेवला जातो आणि समाधीच्या मागील बाजूस मुरलीधर कृष्णाची मूर्ती आहे. आणि संत सोपानदेव हे जसं की आपल्याला माहिती आहे आपले ज्ञानेश्वर महाराज होते, त्यांचे बंधू होते आणि त्यांचा जन्म सुमारे 1199 मध्ये झाला. आणि भगवद्गीतेवर त्याने सार रूप ओवीबद्ध टीका सोपानदेवी या नावाने लिहिलेली आहे. आणि वयाच्या फक्त 19व्या वर्षी त्यांनी मार्गशीर्ष तृतीया शके 1218च्या दरम्यान या ठिकाणी जिवंत समाधी घेतली. समाधीच्या दक्षिण भागी एक विस्तीर्ण असा जुना चिंचेचा वृक्ष असून तिथे सोपानदेवाच्या पादुका आहेत. तिथून समाधीस्थळी सोपान महाराजांनी प्रवेश केल्याचे सांगतात. पुढे ते दिसेलच आपल्याला वृक्ष, आपण बघूया. आणि हे बघू शकता तुम्ही, इथे महाप्रसाद होता, कारण ज्या दिवशी आम्ही गेलो त्या दिवशी विश्वकर्मा यांची जयंती होती आणि त्याचा उत्सव इथे साजरा होत होता. त्यासाठी त्यांनी महाप्रसाद बनवला होता. आणि शेवटचं काही लोक उरली होती, तर त्यांनी आम्हाला पण विचारलं तुम्ही घेणार का, तर डेफिनेटली आपण इतकं चांगल्या संधी, तर त्यामुळे आपण महाप्रसाद घ्यायला बसलो. आणि नेमकी जेवणाची वेळ झाली होती दुपारची. योगायोगाने आम्हालाही प्रसाद घेण्याचा लाभ मिळाला आणि अतिशय सुंदर साधं सात्विक असं जेवण होतं, सुंदर. बघू शकता तुम्ही, भात आमटी आणि गोड शिरा, जसं पूर्वी जेवण असायचं गावी महाप्रसाद भंडारा वगैरे असल्यावर त्या प्रकारे. आणि आज आहे का विश्वकर्मा जयंती? अच्छा तर बघू शकता इथे सुंदर असं भजन चालू होतं एकदम आणि खूपच छान वाटत होतं. इथून निघू नये असं मन करत होतं, कारण अशा प्रकारचं भजन कीर्तन आपल्याला सहसा लाईव्ह ऐकायला मिळत नाही, काय कार्यक्रम असला तरच. आणि वर बघू शकता तुम्ही किती सुंदर चित्र काढलेली आहेत. आणि हनुमानाची हे बघू शकता तुम्ही मूर्ती, खूपच सुंदर आणि सिंपल. ही सगळी गावचीच लोकं आहेत आणि तिथलीच लोकं, त्यापैकी कोण एक पेटी वाजवत आहे, कोणी तबला वाजवत आहे आणि खूपच सुंदर वातावरण होतं. तुम्ही डेफिनेटली सासवडला आल्यानंतर इथे ह्या जागी व्हिजिट करा, खूपच सुंदर अनुभव आहे तुम्हाला. आणि परिसर पण खूप स्वच्छ आणि क्लीन आहे. आणि जसा मी मगाशी उल्लेख केला, हेच ते चिंचाचे वृक्ष जिथे सोपानदेव यांनी आपली समाधी घेतली. हे बघा, हेच ते मोठंसं चिंचेचं वृक्ष आहे.
सबस्क्राईब कर घरी जाऊन, मग तुला तू येशील त्याच्यात व्हिडिओमध्ये. तू काय करते इथे? मी इथे दर्शन करायला आले. अच्छा, रुही विनय सुतार. आणि तू ठीक. कितवीला आहे? 4th स्टँडर्ड. इथेच राहते. व्हेरी फोर्थ गुड. स्टँडर्डला आहे तू. व्हेरी नाईस. ती पण फोर्थ स्टँडर्डला. नाव फ्रेंड्स ना. छान वाटलं एक्सप्लोर विथ इंडियन. ते छोट्या छोट्या हिचं नाव आहे ओवी. हम्म. हिचं नाव आहे रुही. मस्त. प्रभूचे 2 फ्रेंड्स मिळाले. तुम्हाला देऊ द्या म्हणून. तर बघू शकता आपलं आता दर्शन झालं आणि आता आपण बाहेर आलो आहे आणि आपण निघालो आता पुढच्या डेस्टिनेशनला. तर खूपच सुंदर आणि आध्यात्मिक एक्सपिरियन्स होता आणि डेफिनेटली आपल्याला इथे आल्यावर आपण त्या काळाशी जोडले जातो आणि भरपूर अशी माहिती जी आपल्याला माहिती नाही आहे, आपल्याला अशी इम्पॉर्टंट अशी माहिती जी घेणं गरजेचं आहे ती आपल्याला इथे मिळते. तर नक्कीच व्हिजिट करा तुम्ही. हे बघा, आपण आता इथून आलो, सोपानदेव त्यांचं दर्शन घेतलं छान. आता इथे एक आपल्या खूप छान ताई आहेत जिथे आपल्याला हे सगळे अशा गोष्टी, घरगुती पदार्थ आहेत, पण ते आपल्याला इन्फॉर्मेशन देतील काय काय आहे ते. सांगा ताई. कुरडई असती हां. आमच्याकडे घरी केलेली आहे. अच्छा. आणि पापड पण असतात तांदळाचे किच्चे. हां. आणि हे नाचणीचे पापड आहेत. ते नाचणीचे. 350 रुपये किलो आहेत. अच्छा. आणि हे पापड आहेत ते, हे वाले? हे वाले हे 300 रुपये किलो आहेत. हे अच्छा. तांदळाचे किच्चे. ओके. आणि साबुदाणा बटाट्याचे पापड आहेत. हां. हे पांढरे अच्छा. ते 200 रुपयाला अर्धा किलो, 400 रुपये अच्छा. किलो. आणि हे पॅकेट किती घ्यायचं आहे? हे 50 रुपयाला पाकिट आहे. अच्छा. हां. आणि हे उडदाचे पापड आहेत. अच्छा. हे 250 रुपयाला पाकिट आहे. ओके. त्यात प्रकार आहेत, वेगवेगळे आहेत. हा मिरीचा पापड आहे आपला साधा. हा मसाला पापड आहे. आणि हिरवी मिरचीचा पण आहे. अच्छा. आणि चकली पण असते. चकली आहे. हां. चकली 400 रुपये किलो आहे. अच्छा. आणि हे साबुदाणा बटाट्याचे पापड आहे आपले, लाल तिखट टाकून केलेले आहे. ते 400 रुपये शेकडा, 100 पापड. अच्छा. आणि ह्या साबू तांदूळच्याच आहेत ना ह्या पण? हा, साबुदाणा उपासाला चालतात? उपासाला चालतात. अच्छा. ओके. आणि ह्या काय आहेत? ह्या आहेत त्या हे पण उपवासाचे साबुदाणे पापड. साबुदाण्याच्या याच्या. अच्छा. आणि हे शेवई आहे ही. हां. ही रव्याची शेवई आहे. 80 रुपयाला पाकिट आहे. अच्छा. तुमचं नाव काय ताई? निर्मला शिंदे. अच्छा. तुम्ही इथेच राहता ना? इथंच हे राहते. रोज चालू असतं तुमचं? किती वाजेपर्यंत? सकाळी? संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असतं. अच्छा. सकाळी 8 वाजेपासून. ओके. मग नक्की तुम्ही इथे व्हिजिट केलं तर ह्या ताईंकडे या. खूप छान घरगुती हे आहेत. मी पण इथे बघते काय घेण्यासारखं आहे का. नक्कीच आपल्याला हे छान वाटेल. थँक्यू. जसं आता आपण सोपानदेव महाराज यांचं दर्शन घेतलं आणि आता आपण इथून पुढे चाललो आहे सिद्धेश्वर शिव मंदिर. रस्ता बघा छोटा आहे थोडासा, तर बघूया आपण. तर बघा, जसं का रेणुकाने सांगितलं, आपण आता सोपान महाराज समाधीवरनं आलो आणि तिथे तुम्ही गुगलमध्ये जर टाकलं की सिद्धेश्वर मंदिर तर एकदम 5च मिनिटाच्या अंतरावर आहे आणि गाडी येऊ शकते. 4 व्हीलर, रस्ता चांगला आहे. छोटा रस्ता आहे थोडा, पण येऊ शकता. आणि हे बघा, हे मंदिर आहे इकडे सरळ, सुंदर एकदम. हे पुरातन काळातली जी कलाकृती आहे त्याचा उत्तम नमुना आहे हे मंदिर. बघूया आपण आता जाऊन पुढे. हे ॲक्च्युली हिडन जेम्स आहेत जे आपल्याला माहिती नाही, आपण तेच गोष्टी फिरत असतो, काहीतरी युनिक नवीन. तर बघू शकता समोर सुंदर असं मंदिर दिसतंय आपल्याला. हेच आहे सिद्धेश्वराचं मंदिर, सासवडमध्ये आहे. दिसलंच नाही लांबून. आणि आता आपण जसं सोपानदेव महाराजांच्या समाधीपासून एकदम जवळ आहे आणि किती सुंदर दृश्य आहे बघा. खूपच सुंदर आणि निसर्गरम्य अशा जागी मंदिर वसलेलं आहे. आणि मंदिराची संपूर्ण माहिती आपण आता बघूया पुढे. तर आपण चाललोय मंदिराकडे. बघा, छोटासा पूल आहे एकदम सुंदर. जवळ आल्यावर खाली नदी आहे, ओढा काय, आणि नदीवरून आपल्याला पूल पार करून त्या साईडला जायचं आहे. तर बघूया, चला. तर बघू शकता हे मंदिर, सिद्धेश्वराचं मंदिर, करा नदीच्या काठी वसलेलं आहे आणि हेमाडपंथी पद्धतीने हे मंदिर बांधलं आहे. राजा कृष्णदेवरायाच्या काळी हे मंदिर बांधलं आहे असं मानलं जातं. आणि त्या टायमाला हे मंदिर राज्याची सीमा मानली जायची आणि मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकर यांच्या काळात झाला आहे. मध्यंतरी जो पूर आला होता त्याच्यानंतर आता हा एक ब्रिज बांधला आहे इथे नवीन आणि त्यामुळे इथे आता पर्यटक खूप मोठ्या प्रमाणावर येतात, कारण खूप सुंदर मंदिर आहे. बघू शकता, सुंदर अशी शिवपिंड आपल्याला इथे पाहायला मिळत आहे.
आणि मूर्तीच्या गाभाऱ्यात अतिशय सुंदर नक्षीकाम केलेलं आहे. बघू शकता, छान आहे, सुंदर एकदम मंदिर आहे. आणि पिंडीसमोरच पार्वती मातेची पण प्रसन्न मूर्ती आहे बघा ही, तिचं पण आपल्याला दर्शन. बघा छान आहे, पण मंदिर एकदम सुंदर आहे. आपण जे सोपानदेव महाराजांच्या इथून आलो तिथून फक्त 5 ते 7 मिनटाच्या अंतरावर आहे. पण जे बाजूला जे लोकेशन आहे ते खूपच सुंदर आहे. नदी आहे, करा नदी, आणि त्याच्या बाजूला हे सिद्धेश्वराचं टेम्पल. खूप पुरातन मंदिर आहे, सुंदर. इतक्या आतमध्ये हे मंदिर असेल असं म्हणजे कोणाला कळणार नाही. हे मंदिर इतकं आतमध्ये पण इतकं सुंदर आहे. खूप सुंदर आहे, लोकेशन खूप सुंदर आहे. तर बघू शकता आपलं आता नेक्स्ट डेस्टिनेशन आहे ते म्हणजे कानिफनाथगड, बोपगाव. म्हणजे सासवडवरून तुम्ही मुंबईकडे येताना किंवा सासवडवरून पुण्याकडे येताना त्याच रस्त्याला राईट साईडला हे मंदिर आहे बोपगावमध्ये. खूपच सुंदर आणि युनिक असं हे मंदिर आहे. तर आता बघू शकता आपण त्या जी मेन कमान होती तिथून आत आलो एक 3-4 मिनटं, आणि आता बघा हे वर दिसतंय बघा कानिफनाथांचं मंदिर आहे. कानिफनाथांचं गड मंदिर आहे. कानिफनाथांची स्टोरी वगैरे तुम्ही ऐकलीच असेल. जे आपले नाथ संप्रदाय होता, मच्छिंद्रनाथ, गहिनीनाथ, कानिफनाथ, तर त्यांच्यापैकी ते हे जे नाथ आहेत त्यांचं इथे मठ म्हणा किंवा स्थान म्हणा ते आपण आता बघायला चाललोय. बघूया, वर आहे थोडंसं उंच. अरे बघा, या कमानीतून आपण आता आत आलो आणि समोरच मंदिर आहे. इथे पार्किंग आहे आपल्याला सगळी ही अशी, आणि इथे समोरच मंदिर आहे. तर हे बघू शकता आपले नवनाथ. एंट्रीला तिथे फोटो आहे. बघा इथे तुम्ही फोटो, हे बघा खालचा नजारा. दमलो, वर आहे, खूप उंच आहे. फक्त एवढ्या पायऱ्या चढून आम्ही दमलेलो आहे. तोंडात शब्द येईल कारण हे बघा पायऱ्या आहे ना, ॲक्च्युली असं चढ आहे डायरेक्ट नाही, उंच समोर. आहे, हां, फ्लॅट नाहीये, त्यामुळे थोडंसं असं दमतोय. बघू शकता आपण आता मंदिराजवळ आलो आहोत. आणि पुण्याजवळील जो बोपदेव घाट आहे तिथे हे श्री क्षेत्र कानिफनाथ गड आहे. आणि नवनाथांपैकी एक असलेले संत कानिफनाथांचे हे जागृत देवस्थान आहे. आणि डोंगराच्या खुशीत गूढ गुहेत वसलेलं हे मंदिर गवळी समाजाचे दैवत असून इथे भक्तांना सरपटत मंदिरात प्रवेश करावा लागतो. तुम्हाला पुढे मी दाखवतो कशा प्रकारे. आणि या स्थानाला हजारो वर्षांची ऐतिहासिक परंपरासुद्धा लाभली आहे. आणि बघू शकता खूपच उंच आपण आलो आहे, खूपच उंचावर मंदिर आहे. आणि आता आपण गाभाऱ्यात जाऊया आणि बघूया. बघा जसं की मी सांगितलं होतं, हे जे छोटा स्क्वेअर दिसतोय तुम्हाला, हा चौकोन, यातून सरपटत आपल्याला आत जाऊन दर्शन घेऊन परत बाहेर यावं लागतं. तर खूपच याला महत्त्व आहे असं एकदम सुंदर. का मस्त वर केलं आहे ना, काळ भैरवनाथ. तर आता आपण दर्शनासाठी आत तर जाऊ शकत नव्हतो, जे सरपटत आत जायचं आहे तिथे. त्यामुळे आपण जो आणलेला हार होता, तर हे जे इथे काका बसले होते त्यांनी सांगितलं की तुम्ही बाहेरच्या गाभाऱ्याला जी गणपतीची मूर्ती आहे इथे त्याला घालू शकता. तर आपल्याला एक संधी मिळाली इथे हार लावायची आणि खूपच छान अनुभव होता, सुंदर. आणि बघा
श्रद्धा म्हणजे आपण म्हणतो की विश्वास किंवा एक निस्सीम भक्ती किंवा मनाची पक्की धारणा असं म्हणतात. पण मराठीमध्ये याचा अर्थ सहसा ईश्वरावर किंवा कोणत्याही चांगल्या गोष्टीवर मनापासून ठेवलेला विश्वास म्हणजे श्रद्धा असते. आणि कुठल्याही प्रकारे आपण त्या श्रद्धेचं रूपांतर अंधश्रद्धेत होऊ न देणं हेच आपल्या हातात आहे. आणि श्रद्धा देवावर असो किंवा कोणत्याही गोष्टीवर असो, ती एक पॉझिटिव्ह एनर्जी किंवा पॉझिटिव्ह वेने आपण ती घेतली पाहिजे आणि त्यातून काहीतरी चांगलं घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे. ते बघू शकता तुम्ही, विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, हनुमान मंदिर आहे, इथे पण तुम्ही खाली जाऊ शकता.